नमस्कार, मी प्रवीण महाजन. आपलं माझ्या न्यूज महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये आपलं हार्दिक स्वागत. मित्र, आज एका गोड बाप माणसाला मी भेटायला आलोय. मधुकर रामजी चौधरी, विनोद भाऊ आणि सविता दे यांचे ते वडील आणि आमच्या माऊली यशोदा आई. आज एका कामानिमित्त वंजारी खपाट या माझ्या गावी गेलो होतो आणि मुद्दाम इकडनंच मी माझ्या एरंडोलच्या परतीच्या प्रवासाला निघालोय. 81 वर्ष वय दादांचं. आपण पाहतोय त्यांना गेल्या 3 वर्षापासून ते अंथरुणावर खिळून आहेत. मात्र त्यांची सेवा कुटुंबातील सदस्य, मग मुलगा असेल, सून असेल, पत्नी असेल, हे सारे त्यांची सेवा करतात. पण मेंदू मात्र त्यांचा शार्प आहे, कारण त्या मेंदूमध्ये चांगले विचार आहेत. चांगलं जीवन जगण्याची भूमिका आजही दादांची आहे. याही अवस्थेमध्ये त्यांनी कधी हार मानलेली नाहीये, कधी हारणार नाही आणि हार मानणार नाही. नाहीतर आम्ही छोट्या छोट्या गोष्टींनी उदास होतो, निराश होतो, हताश होतो. पण दादांना भलेही त्यांना चालता फिरता येत नाही, पण तरी ते जगण्याचा मनमुराद आनंद घेत आहेत. आणि माणूस असा आनंद केव्हा घेऊ शकतो, तर जेव्हा त्या माणसाच्या पाठीशी त्याचं कुटुंब असतं. आणि आज आमची माऊली यशोदा माय, या माऊलीचा भक्कम पाठिंबा आहे. पती पत्नी म्हणजे एक जीव असतात. आणि आमच्या या माऊलीनं दादांच्या सेवेत कुठलीही कसूर ठेवलेली नाहीये. अगदी लहान लेकराला आपण जसं भरवतो ना, तशी आमची यशोदा माय आमच्या दादांना भरवते. आणि दादांनी आपल्या आयुष्यामध्ये अनेक खडतर प्रसंगाला तोंड दिलेलं आहे. खूप गरिबी अनुभवलेली आहे. पण त्या गरिबीवर मात करत या भल्या माणसानं 36 वर्ष ज्ञानदानाचं काम केलं. शेंगोडे तालुका जामनेर या गावी ते प्राथमिक शिक्षक म्हणून रुजू झाले. आणि त्यानंतर भोद बुद्रुक तालुका धरणगाव या ठिकाणी त्यांनी सेवानिवृत्ती त्या गावावरून घेतली. 36 वर्षाचा असा हा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. आणि म्हणूनच आज मी मुद्दाम त्यांना भेटायला आलो. आपण एरवी पाहतो, अनेक माता पिता अंतराळाला खेळलेले असतात. कुणी त्यांना भेटायला येत नाही, त्यांच्याशी बोलायला येत नाही. मी गेल्या 15 वर्षापासून हे काम करतोय. मग कुणाच्या घरात आई असेल, वडील असतील, त्यांना थोडं भेटून घेतो. मनाला त्यांच्यातली ऊर्जा माझ्या मनात घेतो. आनंद मलाही मिळतो, आनंद त्या व्यक्तीलाही मिळतो. आणि आज मी जेव्हा आलो तेव्हा दादांच्या चेहऱ्यावर मी प्रचंड आनंदही पाहिला आणि मी पण तो आनंद घेतला. तर आपल्या घरातही अनेक ज्येष्ठ असतात, आई वडील, त्यांना फक्त प्रेम हवं असतं, बाकी काही नको. इतकं त्यांचे गुरु आचार्य श्रीराम शर्माजी, त्यांच्या आदेशाने त्यांनी वंजारी खपाट या गावी श्री गायत्री मातेचं वेद व्यासपीठ उभारलेलं आहे. अनेक विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्याचं काम दादांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये केलेलं आहे. शाकाहार, सदाचार, व्यसनमुक्ती अशा वेगवेगळ्या क्षेत्रातही त्याने आपलं महत्त्वपूर्ण योगदान दिलेलं आहे. आजही ते म्हणतायत, मी माझ्या गुरुच्या आदेशानेच चालतोय आणि त्याचेच आशीर्वाद आहेत माझ्या पाठीशी. मित्र हो, हतबल न होता परिस्थितीशी आपण झगडलं पाहिजे, लढा दिला पाहिजे, हीच शिकवण देणारी ही व्यक्ती आहे. आणि या आदर्श बाप माणसाचा प्रवास अत्यंत प्रेरणा देणारा आहे. आणि अशी माणसं जी सदोदित ऊर्जेचं काम करतात आपल्या घरादारासाठी. म्हणून मी तुम्हाला सांगतो की ही जी ऊर्जा आहे ती सतत घरात प्रवाहित असते. फक्त गरज काय मित्र, त्यांच्याजवळ बसण्याची, त्यांच्याशी बोलण्याची आणि त्यांना मायेनं जवळ घेण्याची. तर आज मला दादांना भेटून, आईला भेटून खूप आनंद झाला. मी आता त्यांचे आशीर्वाद घेणार आणि परतीच्या प्रवासाला निघेल. जगण्याची जी स्फूर्ती आहे, जगण्याचा जो आनंद आहे,
तो अशा बाप माणसांजवळ बसल्यानंतर खूप आपल्याला घेता येतो. नाहीतर मग आपण म्हणतो उद्या आईला भेटू, परवा आईची भेट घेऊ, भेट घेता घेता राहून जाते. त्या आईचा प्रवास संपून जातो. आम्ही मात्र मग शेवटी म्हणतो आम्हाला आमच्या आयुष्यातून कधी वेळच मिळाला नाही. मित्र हो, आपल्या आईवडिलांसाठी वेळ काढा, त्यांना भेटा, एवढंच मी आपल्याला सांगतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. पुन्हा आपण एक नवीन स्टोरी घेऊन लवकर तुमच्या भेटीला येणार. आणि दादांचा प्रवास हा इथंच थांबत नाही. पुन्हा आपण एक त्यांची वेगळी गोष्ट तुम्हाला पुढच्या टप्प्यात सांगेल. भरभरून आहे या मनामध्ये, आत प्रचंड प्रेरणा आहे. अंतस्थ जी प्रेरणा आहे ती प्रेरणा देण्यासाठी आयुष्यभर धडपडणाऱ्या या बाप माणसाची गोष्ट ही काही 2-5 मिनिटांनी सांगून थांबणार नाहीये, संपणार नाहीये. आमचे दादा म्हणजे एक प्रेरणेचं पुस्तक आहे असंच मी म्हणेन. थांबतो. धन्यवाद.